Hello students, in this video we are going to study the microorganisms which is used for the production of enzymes. In previous video we are already studied the microbes which is used in production of alcoholic beverages, production of organic acids, later on production of vitamins and production of antibiotics. Now in this video we are going to study the use of microorganism or the how microorganism can be used in the production of enzymes. You know that the enzymes enzymes are nothing but the biocatalyzed. Enzymes are nothing but biocatalyst which increase the rate of biochemical reactions. In living beings, enzymes play key role in metabolic reactions and therefore these are essential for survival of each such beings. तुम्हाला माहिती आहे एन्झाईम्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात इन मेटाबॉलिक रिॲक्शन्स. मेटाबॉलिक रिॲक्शन्स दॅट मीन्स यू नो दॅट द कॅटाबॉलिझम अँड ॲनाबॉलिझम कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज मेटाबॉलिक रिॲक्शन. मेटाबॉलिक रिॲक्शनमध्ये काय होतं, कॉम्प्लेक्स फूड मटेरियल गेट कन्व्हर्टेड इन टू द स्मॉलर वन. म्हणजे जे काय आपण अन्न घेतो ते मोठ्या स्वरूपामध्ये असतात, म्हणजेच कॉम्प्लेक्स स्वरूपामध्ये असतं. त्याचं रूपांतर सिम्पल प्रोडक्ट्समध्ये करण्याचं काम कोण करत असतात, तर हे एन्झाईम्स करत असतात. सो दिस एन्झाईम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट ऑर इसेन्शियल फॉर द सर्वायवल ऑफ सच अ बीइंग्स. म्हणजेच हे एन्झाईम्स खूप महत्त्वाचे असतात. जे काय आपण मेटाबॉलिक रिॲक्शन्स होतात त्या सगळ्या परफॉर्म करण्यासाठी एन्झाईम्स खूप महत्त्वाचे आहेत. एन्झाईम्स आर प्रोटीन्स नोन ॲज बायोकॅटॅलिस्ट. तुम्हाला तर माहिती आहे सगळे जवळपास सगळे एन्झाईम्स कसे असतात, प्रोटीन्स असतात आणि त्यांना आपण काय म्हणतो, बायोकॅटॅलिस्ट. ड्यू टू देअर ॲबिलिटी टू प्रमोट द रिॲक्शन्स मोर क्विकली ॲट बॉडी टेम्परेचर अँड मोर इफिशियंटली. दिस एन्झाईम्स कॅन वर्क मोर इफिशियंटली. हे एन्झाईम जे आहे ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये काम करतात ॲट बॉडी टेम्परेचर. आपलं बॉडीचं टेम्परेचर माहिती आहे तुम्हाला 37 डिग्री सेल्सिअस असतं आणि ह्या बॉडी टेम्परेचरला हे एन्झाईम्स खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात. मेनी मायक्रोब्स सिंथेसाइज अँड एक्सक्रीट लार्ज क्वांटिटी ऑफ एन्झाईम्स इन टू द सराउंडिंग मीडियम. दिस मायक्रोऑर्गॅनिझम सिंथेसाइज, हे मायक्रोऑर्गॅनिझम जे असतात ते काय करत असतात, सिक्रीट और सिंथेसाइज और एक्सक्रीट लार्ज क्वांटिटीज ऑफ एन्झाईम्स. काही मायक्रोऑर्गॅनिझम अशा आहेत की जे एन्झाईम सिक्रीट करतात इन सराउंडिंग मीडियम. युजिंग दिस फीचर ऑफ दिस टायनी ऑर्गॅनिझम्स मेनी एन्झाईम्स आर प्रोड्यूस कमर्शियली. आणि याचाच वापर आपण काय करतो, या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून आपण काय करू शकतो, एन्झाईम तयार करू शकतो कमर्शियली, म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला पैसा मिळतोय किंवा लार्ज अमाऊंट किंवा मोठ्या प्रमाणामध्ये हे एन्झाईम्स आपण तयार करू शकतो. दीज एन्झाईम्स आर अमायलेज, सेल्युलेज, प्रोटीएज, लायपेज, पेक्टिनेज अँड स्ट्रेप्टोकायनेस अँड मेनी अदर्स. आता तुमच्या लक्षात येते दीज आर द नेम ऑफ सम एन्झाईम्स. काही एन्झाईमची नावं आपल्यासाठी दिलेली आहेत. आता दीज एन्झाईम्स कॅन वर्क स्पेसिफिक, म्हणजे अमायलेज नावाचं एन्झाईम जे आहे ते फक्त स्टार्चवरती काम करतं. सेल्युलेज वर्क ऑन ओनली सेल्युलोज, प्रोटीएज ओनली वर्क्स ऑन प्रोटीन, लायपेज वर्क्स ऑन लिपिड्स, पेक्टिनेज पेक्टिनवरती काम करेल अँड स्ट्रेप्टोकायनेज एन्झाईम्स वर्क ऑन सम अदर टाईप ऑफ शुगर्स. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल हे जे काही एन्झाईम्स आहेत ते एन्झाईम्स काय करतात, पर्टिक्युलर सबस्ट्रेटवरतीच काम करतात. Several industrial sectors use enzymes from microorganisms for specific applications. म्हणजे काय, these enzymes, several industrial sectors use enzymes from microorganisms for specific applications. म्हणजे हे एन्झाईम जे आहे ते स्पेसिफिक ॲप्लिकेशन्स, स्पेसिफिक सबस्ट्रेटवरतीच काम करतात किंवा स्पेसिफिक फंक्शनच परफॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल, म्हणजे सगळेच एन्झाईम काय सगळ्याच गोष्टींवरती काम करत नाही. ठराविक एन्झाईम, जसं आता इथे सांगितलं तुम्हाला अमायलेज नावाचे एन्झाईम असेल तर ते स्टार्चवरतीच वर्क करतं. तसंच इन टेक्सटाईल इंडस्ट्री द एन्झाईम्स आर एबल टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ फॅब्रिक्स. टेक्सटाईल इंडस्ट्री
टेक्स्टाईल इंडस्ट्री की ज्याच्यामध्ये काय होतं असतं पहा, जे टेक्स्टाईल इंडस्ट्री आहेत म्हणजे जिथं सूतकाम चालतं तिथं एन्झाईम्स आर एबल टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ फॅब्रिक्स, म्हणजे जे फायबर्स आहेत किंवा लिदर इंडस्ट्री जे आहे त्याचं स्ट्रक्चर क्वालिटी वाढवण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज केला जातो. इन पल्प अँड पेपर इंडस्ट्री दे आर इन्व्हॉल्ड इन बायोकेमिकल पल्पिंग अँड ब्लिचिंग. इन पल्प अँड पेपर इंडस्ट्री, जे पेपर इंडस्ट्रीज आहेत जिथं कागद तयार होतो किंवा जे कागद रद्दी आहे त्याच्यावरती परत प्रोसेसिंग केली जाते, त्याच्यावरती काही बायोकेमिकल रिॲक्शन्स होतात आणि तिथं काय होतात, एन्झाईम्स काम करतात. पल्पिंग म्हणजे काय म्हणतात त्या, पल्पिंग म्हणजे काय, पेपरचा लगदा तयार करणे. त्याच्यानंतर ब्लिचिंग म्हणजे काय, साफ करणे म्हणतो आपण. म्हणजे काय, जर कागदावरची इंक जी आहे ती साफ करण्यासाठी ब्लिचिंग म्हणतात त्याला. इन फूड इंडस्ट्री दे आर यूज्ड इन द फर्मेंटेशन प्रोसेस. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, फूड इंडस्ट्रीमध्ये हे जे काही एन्झाईम्स आहेत ते कशासाठी वापरतात, तर फर्मेंटेशन प्रोसेससाठी. फॉर द प्रोडक्शन ऑफ ब्रेड अँड ड्रिंक्स सच ॲज वाईन अँड बियर. आता हे तुम्ही शिकलाय, मग आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले पहा, मायक्रो ऑर्गॅनिझम्स युज्ड इन अल्कोहोलिक बिव्हरेजेस. तर वाईन अँड बियर तयार करण्यासाठी आपल्याला माहिती आहे सॅकरोमायसिस सिरेविसी हा मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करतात. त्याच्यानंतर ब्रेड इस्ट, बेकर इस्ट तुम्ही ऐकलं असेल. काही ड्रिंक्स तयार करण्यासाठी हे मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज होतो बाय द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. फर्मेंटेशन म्हणजे काय, आंबवणे, किण्वन प्रक्रिया. इन द फूड इंडस्ट्री आपण घरगुती जर पाहिलं आपण तर आपण घरी इडली ढोकळा वगैरे करतो पहा, तिथं काय होत असतं, फर्मेंटेशन प्रोसेसच आहे. तिथं काय आहे, फर्मेंटेशन प्रोसेसच आहे. म्हणजेच काय, फॉर द प्रोडक्शन ऑफ डिफरंट फूड्स वी कॅन रिक्वायर द मायक्रो ऑर्गॅनिझम अँड द एन्झाईम्स विच इज सिक्रेटेड बाय देम. Also, they participate in the extraction of substances such as carotenoids and olive oils. Lipases are used in detergent industry. Lipase, these are the enzymes which is used in the detergent industries because they have superior cleaning property, increasing the brightness and removing the oil stains. लायपेज हे एन्झाईम जे आहे ते डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये वापरतात, जेणेकरून काय केलं जातं, जे ऑइल स्टेन्स आहेत, तेलाचे डाग वगैरे जर पडले असतील किंवा कपड्याला जर ब्राईटनेस आणायचा असेल तर या लायपेज एन्झाईमचा यूज डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये करतात. ऑल्सो दे आर युज्ड इन कॉस्मॅटिक, ॲनिमल फीड अँड ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीज. कॉस्मॅटिक म्हणजे सौंदर्य प्रसाधने, ॲनिमल फीड म्हणजे प्राण्यांसाठी लागणारं जे काही खाद्य आहे त्याच्यामध्ये, ॲग्रिकल्चरल इंडस्ट्रीज अमंग द अदर्स. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, लायपेज इज युज्ड इन डिटर्जंट इंडस्ट्री टू रिमूव्हिंग द ऑइल स्ट्रेन्स ॲज वेल ॲज टू इन्क्रीज द ब्राईटनेस ऑफ clothes as well as cosmetics, animal feeds and agricultural industries. There are some examples of enzymes used in the industrial food processing. इथे काही एन्झाईमची नावं दिलेली आहेत आणि मायक्रोबियल सोर्स दिलेला आहे. म्हणजे काय, इन्व्हर्टेज, दिस इज द नेम ऑफ एन्झाईम्स विच इज सिक्रेटेड फ्रॉम द सॅकॅरोमायसिस सेरेविसी. सॅकॅरोमायसिस सेरेविसी हे मायक्रो ऑर्गॅनिझमचं नाव आहे आणि त्याच्यापासून कुठलं एन्झाईम सिक्रेट होतं, इन्व्हर्टेज. लॅटर ऑन स्क्लेरोटियाना लिबर्टीन अँड ॲस्परजिलस नायगर. These two microorganisms synthesize the pectinase enzyme. Later on, lipase, this enzyme secreted by Candida lipolytica microorganism. Candida lipolytica secretes the enzyme lipase. And last one, cellulase enzyme secreted by Trichoderma conigi. Trichoderma conigi. These are the some enzymes which is secreted by the different type of microorganism. And last point in the microorganisms in industrial production, that is gibberellin production.
जिब्रेलिन्स इज नथिंग बट द ग्रोथ हार्मोन. जिब्रेलिन हे काय आहे तर प्लांट ग्रोथ हार्मोन आहे. आपण बघितले याच्या अगोदर प्लांट ग्रोथ हार्मोन्स 5 प्रकारचे असतात हे आपण पाहिलेलं आहे. कुठले कुठले असतात? ऑक्झिन, जिबर्लिक ॲसिड, सायटोकायनिन, इथिलीन अँड ॲब्सिसिक ॲसिड. दीज आर द प्लांट ग्रोथ हार्मोन्स अँड रिक्वायर्ड फॉर द प्लांट ग्रोथ. आर्टिफिशियली वी कॅन सिंथसाइज द जिब्रेलिन. आणि आर्टिफिशियली सुद्धा हे आपण जिब्रेलिन काय करू शकतो? मोठ्या प्रमाणामध्ये सिंथसाइज करू शकतो. मेनली प्रोड्युस्ड बाय हेअर प्लांट्स अँड फंजाय टू प्रमोट द ग्रोथ बाय स्टेम इलॉंगेशन. नॅचरली प्लांटमध्ये हे जिबर्लिक ॲसिड तयार होतंच, किंवा फंजाय त्याचं नाव आपण बघणार आहे, त्याच्यामध्ये ते सिंथसाइज होतं आणि त्याचं काम काय आहे महत्त्वाचं? जिब्रेलिनमुळं काय होतं? स्टेम इलॉंगेशन. हे महत्त्वाचं आहे. जिब्रेलिनचं काम काय आहे, किंवा या जिब्रेलिक ॲसिडमुळं काय होतं तर प्लांटची जी लेंथ आहे स्टेम इलॉंगेशन होतं. द फर्स्ट जिब्रेलिन वॉज आयसोलेटेड बाय 2 जॅपनीज सायंटिस्ट, दॅट इज याबुता अँड सुमिकी, इन 1938 फ्रॉम राईस सीडलिंग्स इन्फेक्टेड विथ फंगस जिब्रेला फ्युजिकोराय. हे नाव लक्षात ठेवा MCQ साठी किंवा व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चनसाठी विचारलं जाऊ शकतं. फंगस आहे, बुरशी आपण म्हणतो त्याला, जिब्रेला फ्युजिकोराय. या फंगसपासून जिब्रेला फ्युजिकोराय या फंगसपासून जिबर्लिन नावाचं ग्रोथ हार्मोन कुणी ऑब्टेन केलं तर याबुता अँड सुमुकी इन राईस प्लांट. राईस प्लांटमध्ये सुरुवातीला जिब्रेला फ्युजिकोराय या फंगसपासून जिबर्लिन नावाचं ग्रोथ हार्मोन त्यांनी ऑब्टेन केलेलं आहे. मग याच्यामध्ये इथं काय दिलेलं आहे पा? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनमध्ये काय दिलं आहे पा? स्ट्रेप्टोकायनेज एन्झाईम, दॅट इज TPA, इज प्रोड्युस्ड बाय बॅक्टेरियम स्ट्रेप्टोकॉकस स्पेसिस. मगाशी आपण नाव पाहिलं होतं पा, स्ट्रेप्टोकायनेज नावाचं एन्झाईम पाहिलं होतं आणि त्याला काय म्हणतात? TPA. कुणापासून मिळवलं जातं तर स्ट्रेप्टोकॉकस स्पेसिस या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून हे स्ट्रेप्टोकायनेज एन्झाईम मिळवलं जातं. इट हॅज fibrinolytic effect, hence it is used as a clot buster for clearing the blood clots in blood vessels of patients which may cause heart attack. आता इथे काय सांगितलंय त्यांनी? हार्ट अटॅक माहिती तुम्हाला वेगवेगळ्या कारणामुळे येतो. समजा एखाद्या व्यक्तीला अटॅक आलेला आहे आणि त्या व्यक्तीच्या ब्लड व्हेसल्स चॉकअप झालेले आहे. कशामुळे होतं तर त्याच्या व्हेसल्समध्ये काय होतं? ब्लड क्लॉट होतं. ब्लड काय होतं? क्लॉट होतं. गाठी तयार होतात त्याच्या व्हेसल्समध्ये. त्या विरघळवण्याचं काम किंवा ते क्लॉट काय म्हणतात त्याला ब्रेक करण्याचं काम हे स्ट्रेप्टोकायनेज नावाचं एन्झाईम करतं. स्टॅनिन्स प्रोड्युस्ड बाय द ईस्ट मोनॅस्कस परफ्युरियस हॅव बीन प्रोड्युस्ड ऑन कमर्शियल स्केल. इट इज ब्लड कोलेस्ट्रॉल लोअरिंग एजंट. हे एक लक्षात ठेवा. Statins, which is produced by yeast, Monascus perfurius, has been produced on commercial scale. It is a blood cholesterol lowering agent. रक्तामध्ये जे काही कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करण्याचं काम हे स्टॅनिन्स करतं. त्याच्यानंतर काय दिले पहा? अबाउट 15 टाईप ऑफ जिबर्लिन्स हॅव बीन आयसोलेटेड. जिब्रेला फ्युजिकोराय या फंगसपासून जवळजवळ 15 प्रकारचे जिबर्लिक ॲसिड्स किंवा जिब्रेलिन्स ऑब्टेन केलेले आहेत, मिळवलेले आहेत. जिबर्लिन्स हॅव मेनी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स. हे जिबर्लिक ॲसिड जे आहे ते प्रॅक्टिकली त्याचा यूज कसा केला जातो? दे आर यूज टू इंड्यूस द पार्थेनोकार्पी इन ॲपल्स अँड पियर. जिबर्लिक ॲसिडचा वापर करून आपण पार्थेनोकार्पिक फ्रूट डेव्हलप करू शकतो. पार्थेनोकार्पी म्हणजे काय? द फूड्स विदाउट सीड्स. ज्या फळांमध्ये बिया नसतात. आता ग्रेप्स वगैरे तुम्ही ऐकून असाल पहा, सीडलेस ग्रेप्स. ज्या द्राक्षामध्ये बिया नसतात त्याला आपण थॉम्सन व्हरायटी वगैरे तुम्ही ग्रेपची ऐकली असेल. म्हणजे ते कसे आहेत? सीडलेस फ्रूट आहेत. आणि ते आपण कसे तयार करू शकतो तर जिबर्लिक ॲसिडच्या सहाय्याने. म्हणजे पार्थेनोकार्पिक फ्रूट डेव्हलप करण्याचं काम हे जिबर्लिक ॲसिडच्या सहाय्याने करू शकतो. दे यूज्ड इन ब्रेकिंग द डॉर्मन्सी ऑफ सीड्स.
ब्रेकिंग द डॉर्मन्सी ऑफ सीड्स. डॉर्मन्सी म्हणजे सुप्तावस्था. काही कारणास्तव सीड्समध्ये डॉर्मन्सी पिरियड येतो पहा. डॉर्मन्सी म्हणजे सुप्तावस्था. ते सीड्स जर्मिनेट होत नाही. इवन ऑल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आर फेवरेबल. सगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्स फेवरेबल असून देखील एखादं सीड जर्मिनेट होत नाही म्हणजे ते काय डॉर्मंट अवस्थेमध्ये, सुप्त अवस्थेमध्ये आहे. मग त्याची सुप्तावस्था किंवा डॉर्मन्सी पिरियड ब्रेक करण्यासाठी आपण जिबर्लिक ॲसिडचा यूज करू शकतो. अँड ऑल्सो इन इंड्युसिंग फ्लावरिंग इन लॉंग डे प्लांट, LDP. Long day plants means those plant produces flowering when or these plants require more amount of light for their flowering. ज्या प्लांटसाठी फुलं येण्यासाठी, ज्या प्लांटमध्ये फुलं येण्यासाठी जास्त लाईटची आवश्यकता असते, म्हणजे डे पिरियड म्हणतो आपण त्याला, जास्त लाईटची आवश्यकता असते, त्यांना काय म्हणतात, लॉंग डे प्लांट. लॉंग म्हणजे जास्त कालावधी, डे म्हणजे काय, डे म्हणजे काय असतं तर सनलाईट म्हणतो आपण, म्हणजे जास्त काय म्हणतात त्याला, सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. कशासाठी तर त्यांना फुलं येण्यासाठी त्या प्लांट्सला. मग या प्लांटमध्ये आपण फॉर एक्झाम्पल स्पिनाच, व्हीट, कॅबेज, स्पिनाच, व्हीट, कॅबेज हे प्लांट कसले आहेत, लॉंग डे प्लांट आहेत. हे लॉंग डे प्लांटमध्ये फ्लावरिंग, अर्ली फ्लावरिंग जर डेव्हलप करायचं असेल आपल्याला, लवकर जर फ्लावर्स त्या प्लांटमध्ये आणायचे असतील तर आपण कशाचा यूज करू शकतो तर जिबर्लिक ॲसिडचा. Later on they also used to enlarge the size of grapefruits. आता हे पण तुमच्या ओळखीचं असेल. जिबर्लिक ॲसिडचा वापर आपण कशासाठी करतो तर ग्रेपफ्रूट्स, द्राक्षाचे जे मनुके असतात किंवा द्राक्षाचे जे जे काय म्हणतात त्याला, द्राक्षाचा घड, आपण आता तुम्ही ऐकून असाल, द्राक्षाचा घड या जिबर्लिक ॲसिडमध्ये जर डिप केला तर काय होतं, त्याची जी काही द्राक्षाचे जे दाणे असतात ते काय होतात, मोठे होतात. म्हणजेच ग्रेपफ्रूट्सची साईज वाढवण्यासाठी जिबर्लिक ॲसिडचा वापर केला जातो. दिस इज नथिंग अबाउट द मायक्रो ऑर्गॅनिझम्स युज्ड इन द इंडस्ट्रियल प्रोडक्शन. इन नेक्स्ट व्हिडिओ वी सी द मायक्रोब्स युज्ड इन सिवेज ट्रीटमेंट. सिवेज ट्रीटमेंट म्हणजे जे घाणेरडं पाणी आहे, वेस्टेज पाणी आहे, त्याच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझमची प्रक्रिया कशी केली जाते आणि ते वॉटर कसं यूजफुल केलं जातं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.